ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रुतेहो जय जिनेंद्र। भक्तामर स्तोत्र आचार्य मानतुंग विरचित। आज आपण लक्ष्मी सुखदायक, ज्याला सूर्याची उपमा दिलेली आहे, विविध भय निवारक काव्य पाहणार आहोत। काव्य क्रमांक 13। वक्त्रं क्वते सुरनरोरगनेत्रहारी निःशेष निर्जित जगत् त्रितयोपमानं बिम्बं कलङ्कमलिनं क्व निशाकरस्य यद्वासरे भवति पाण्डुपलाशकल्पम्। देव, मनुष्य व धरणेंद्र यांच्या डोळ्यांचे हरण करणारे, त्याचप्रमाणे तिन्ही लोकातील कमल, चंद्रमा, दर्पण वगैरे सर्व उपमा ज्यांनी जिंकलेल्या आहेत, असे आपले मुखकुमल कोठे व चंद्रमाचे कलंकाने मलिन होणारे मंडल कोठे, की जे पलाशपत्राप्रमाणे दिवसा पांढरे फटफटीत होते। आपल्या नेहमी तेजपुंज व निष्कलंक मुखाला चंद्राची उपमा देता येणार नाही, कारण चंद्राची शोभा दिवसा नष्ट होते, त्याशिवाय तो कलंकी पण आहे। मार्गभय विनाशक वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्हं नमो उजुमदीनं झ्रौं झ्रौं नमः स्वाहा। ओम ह्रीं श्रीं हंसः ह्रौं ह्रां ह्रीं द्रां द्रीं द्रौं द्रः मोहिनी सर्वजनवश्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नाना अभीष्टसिद्धिं क्रौं ह्रौं हमलवर्युं युक्ताय नमः। ओम नमो भगवते सौभाग्यरूपाय ह्रीं नमः। विविध भय निवारणसाठी यंत्राचा उपयोग आपण यंत्र पूर्व दिशेला विराजमान करून, पिवळे वस्त्र आपण धारण करून दर्भासनावरती पूर्व किंवा उत्तर दिशेला पद्मासनामध्ये बसून अर्धरात्रीमध्ये दीपक आणि कुंदरूची धूप आपण विस्तूवरती घालून पिवळ्या किंवा मुंगा रंगाची माळा घेऊन एकाग्रतापूर्वक रोज काव्य, वृद्धी, मंत्र 1000 वेळा असे 7 दिवसपर्यंत याचे स्मरण करून आराधना केल्यास सर्व प्रकारची सिद्धी आणि विविध प्रकारचे भय नाश होते, लक्ष्मी सुखाची प्राप्ती होते। व्यापारवृद्धीसाठी हा सर्व उपयुक्त असा काव्य आणि वृद्धी मंत्र आहे। ओम ह्रीं लक्ष्मी मुखारविंदाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। उद्या आपण काव्य क्रमांक 14 हे जे काव्य आहे, या काव्यामध्ये आधी व्याधी नाशक हे काव्य पाहणार आहोत। तोपर्यंत सर्व श्रोत्यांना जय जिनेंद्र।